Hello students, welcome to the next section of molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण DNA रेप्लिकेशन हा पार्ट पाहिलेला होता. त्याच्या काही स्टेप्स बघितलेले होतात. 2 स्टेप्स अभ्यासलेल्या होत्या. त्यापैकी पहिली स्टेप असते ती ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. इनॲक्टिव्ह न्यूक्लिओटाइडचे ॲक्टिव्ह न्यूक्लिओटाइड्स होतात, मोनोफॉस्फेटचे ट्रायफॉस्फेट होतात. इथंपर्यंत पहिली स्टेप होती. सेकंड स्टेप होती ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉईंट, ज्याला आपण म्हणत होतो रेप्लिकॉन. सो युनिट ऑफ रेप्लिकेशनला म्हटलं होतं रेप्लिकॉन. प्रोकॅरियोटिक सेल असेल तर सिंगल रेप्लिकॉन असतो, यूकॅरियोटिक असेल तर मेनी रेप्लिकॉन्स असतात. जिथून रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्याला ओरिजिन ओ पॉईंट म्हणायचं. ज्या ठिकाणी रेप्लिकेशन थांबतं, टर्मिनेट होतं, त्याला टी पॉईंट म्हटलं होतं. त्याच्यामध्ये एंडोन्यूक्लियस होतं. ते एंडोन्यूक्लियस काय करत होतं, DNA चे 2 स्ट्रँड आहेत, त्यापैकी एका स्ट्रँडला खाच तयार करत होतं, खड्डा तयार करत होतं. आणि इथंपर्यंतचा पार्ट आपण हा जो पाहिलेला होता ओरिजिनपर्यंतचा. नेक्स्ट नंबर 3 स्टेप आहे, ती म्हणजे अनवाइंडिंग ऑफ स्ट्रँड किंवा अनझिपिंग ऑफ स्ट्रँड. अनवाइंड करणे म्हणजेच अनझिप करणे, कॉईल ओपन करणे. सो ओपनिंग ऑफ डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA is called as unwinding. So opening of double helix of DNA is called as unwinding. Is called unwinding. ओपन करणे याला अनवाइंडिंग म्हणायचं. सो ओपनिंग ऑफ डबल हेलिक्स इज कॉल्ड ॲज अनवाइंडिंग ऑफ DNA. आता हे अनवाइंडिंग करत असताना जनरली हा जर आपण एक डबल स्टँडर्ड DNA कन्सिडर केला, डबल स्टँडर्ड DNA, याच्यामध्ये ह्या बेस पेयर्स असतात. हे सगळं आपण स्ट्रक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. ओके, समजा या ठिकाणी पॉईंट ऑफ इनिशिएशन आहे, पॉईंट ऑफ ओरिजिन आहे, इथून रेप्लिकेशन स्टार्ट होणार आहे. तर सुरुवातीला याच्यामध्ये हेलिकेज एन्झाईम आहे. हेलिकेज यालाच रेप प्रोटीन म्हटलं जातं. MCQ आहे, रेप्लिकेशन प्रोटीन हेलिकेज एन्झाईम आहे. हे हेलिकेज काय करतं, इथं असणारे हे जे बॉन्ड आहेत हे बॉन्ड कट करतं, ब्रेक करतं. हायड्रोजन बॉन्ड असतात. सो कट हायड्रोजन बॉन्ड, कट हायड्रोजन बॉन्ड्स. हायड्रोजन बॉन्ड कट झाल्यामुळं डबल स्टँडर्डचं काय होतं, सिंगल स्टँड तयार होतं. आणि कट दी हायड्रोजन बॉन्ड टू मेक सिंगल स्टँडर्ड DNA, टू मेक 2 स्ट्रँड्स सेपरेट. हे 2 स्ट्रँड एकमेकापासून वेगळे तयार केले जातील, सेपरेट केले जातील. नेक्स्ट आहे SSBP, सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. यालाच असंही म्हटलं तर हेलिक्स डिस्टॅबिलायझिंग प्रोटीन. हेलिक्स डिस्टॅबिलायझिंग प्रोटीन. हेलिक्स डिस्टॅबिलायझिंग प्रोटीन हे काय करतं, कीप 2 स्ट्रँड्स अवे फ्रॉम इच अदर. सो कीप 2 strands away from
each other. हे जे दोन स्ट्रँड्स असतात हे दोन स्ट्रँड एकमेकापासून वेगळे केले जातात आणि वेगळे केल्यानंतर ह्याच्यापासून एक वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे हे दोन स्ट्रँड आहेत, हे दोन स्ट्रँड एकमेकापासून वेगळे ठेवले जातात. इथे एक वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हटलं जातं रेप्लिकेशन फॉर्क. नंबर 3 स्टेप आहे. काय स्टेप आहे वन्स अगेन बघा. अनवाइंडिंग ओपनिंग ऑफ डबल हेलिक्स ऑफ DNA इज कॉल्ड ॲज अनवाइंडिंग. हेलिकेज महत्त्वाचं एन्झाईम आहे, यालाच रेप प्रोटीन रेप्लिकेशन प्रोटीन म्हणायचं. कट हायड्रोजन बॉन्ड कट करतं टू मेक टू स्ट्रँड सेपरेट. दोन स्ट्रँड हे वेगळं करतं. त्याच्यानंतर SSBP आहे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, यालाच हेलिक्स डिस्टॅबिलायझिंग प्रोटीन म्हणायचं. हे मात्र दोन स्ट्रँड एकमेकापासून वेगळं ठेवलं जातं आणि त्यामुळं इथे एक वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार होतं. हे वाय आकाराचं स्ट्रक्चर आहे, याला म्हणायचं रेप्लिकेशन फॉर्क. रेप्लिकेशन फॉर्क म्हटलं जातं आणि हा फॉर्क तयार करण्यासाठी हे SSBPचं फंक्शन आहे महत्त्वाचं. ओके. नंबर 3 स्टेप्स लिहून घ्या बोर्डवरचे. नंबर 4 स्टेप आहे. याच्यामध्ये स्टेप नंबर 4 आता हे जे या ठिकाणी फॉर्क तयार केलेलं आहे हे फॉर्क तयार करणं. सो फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फॉर्क ही नेक्स्ट स्टेप आहे. फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फॉर्क. इथं एक वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार झालं. या वाय शेप्ड स्ट्रक्चरला बनायचं रेप्लिकेशन फॉर्क. सो वाय शेप्ड स्ट्रक्चर Y-shaped structure is called as replication fork. हे जे वाय आकाराचं स्ट्रक्चर, तर जसं फिजिक्समध्ये तुम्ही बघितलं असं एक वाय आकाराचं स्ट्रक्चर तयार होतं, याला ट्युनिंग फॉर्क म्हटलं जातं. इथंही वाय आकाराचं स्ट्रक्चर तयार होतं, परंतु इथं ह्या वाय शेप्ड स्ट्रक्चरला म्हणायचं फॉर्क. आणि ज्या फॉर्कमध्ये रेप्लिकेशन स्टार्ट होतं, रेप्लिकेशन स्टार्ट झालेलं असतं, त्या फॉर्कला म्हणायचं फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फॉर्क. आणि हा जो फॉर्क आहे हा फॉर्क स्टेबल करण्यासाठी, फॉर्क स्टेबल करण्यासाठी SSBP काम करतं. सो SSBP सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन मेक किंवा कीप टू स्ट्रँड्स अवे फ्रॉम इच अदर. कीप टू स्ट्रँड्स अवे फ्रॉम each other to make the fork stable. हा जो फॉर्क आहे हा फॉर्क स्टेबल होण्यासाठी मदत होते. सो फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फॉर्क इज दी 4th स्टेप. दोन्ही स्टेप्स लिहून घ्या बोर्डवरच्या. चलो नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 5th सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स. आता नवीन स्ट्रँड तयार होणार आहेत. बघूया कशा पद्धतीनं होतील. थोडंसं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनने आपण बघूया.
हा जो आहे हा ओल्ड DNA स्ट्रक्चर आहे. समजा इथं 3 प्राइम एंड आहे, 3 डॅशने दाखवायचं, त्याच्या विरुद्ध साईडला 5 प्राईमला इथं 3 प्राइम असणार, त्याच्या विरुद्ध साईडला 5 प्राइमला आहेस. या पोझिशन आहेत DNA स्ट्रँडच्या. इथं रेप्लिकेशन फॉर्क तयार झालेला आहे. हे वाय शेप्ड स्ट्रक्चर आहे, याला म्हणायचं रेप्लिकेशन फॉर्क. रेप्लिकेशन फॉर्क. ओके. हा जो पार्ट आहे हा ओल्ड DNAचा पार्ट आहे. ओल्ड DNA रेप्लिकेशन फॉर्क वाय शेप्ड स्ट्रक्चर. आता हे नवीन स्ट्रँड तयार होणार आहेत, सिंथेसिस होणार आहेत. ते कशा पद्धतीनं तयार होणार आहे? सिंथेसिस ऑफ स्ट्रँड असते. सो डायरेक्शन ऑफ सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड इज फ्रॉम 5 प्राइम टू 3 प्राइम, अशा पद्धतीनं डायरेक्शन असते. सो डायरेक्शन ऑफ सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड is always 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन असते. नवीन स्ट्रँड तयार होण्याची, न्यू स्ट्रँड तयार होण्याची डायरेक्शन 5 प्राइम टू 3 प्राइम असते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हे MCQ साठी पण विचारलं जातं. ओके. आता यासाठी आपल्याला लागणार आहे RNA प्रायमर लागणार आहे, आणि त्यासाठी RNA प्रायमर कनेक्ट करणारं एन्झाईम लागतं, RNA प्रायमेज. सो RNA प्रायमर is connected to the 5 prime end by RNA प्राइमेज. हे जे RNA प्राइमेज एन्झाईम आहे, हे RNA प्रायमरला कनेक्ट करतं 5 प्राइम. आता हे जे 3 प्राइम एंड आहे, हे ओल्ड स्ट्रँड आहे. याच्यानंतर इथं नवीन स्ट्रँड तयार होणार आहे. इथं RNA प्रायमर कनेक्ट केलं जातं. हा सुरुवातीचा जो डार्क पार्ट आहे हा RNA प्रायमर आहे. इथं 5 प्राइम एंड आहे आणि याला RNA प्रायमर कनेक्ट केला जातं. हे जे आहे याला म्हणायचं RNA प्रायमर. 5 प्राइम 3 प्राइमच्या अपोजिट असतं ते 5 प्राइम एंडला RNA प्रायमर जोडलं जातं, आणि RNA प्रायमर जोडलं की मग नवीन स्ट्रँड तयार होतं. सो सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. आणि न्यू स्ट्रँड तयार होण्याच्या अगोदर पहिल्यांदा काय जोडायचं आहे? RNA प्रायमर. आणि मग एकदा का प्रायमर जोडला की या ठिकाणी नवीन स्ट्रँड या डायरेक्शनला तयार होतं, न्यू स्ट्रँड तयार होतं. हे नवीन स्ट्रँड आहे, पण हे नवीन स्ट्रँड तयार करण्यासाठी याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड ॲड करावे लागतात. म्हणजे याला मॅच होणारे न्यूक्लिओटाइड ॲड करावे लागतात, आणि मग याला मॅच होणारे न्यूक्लिओटाइड ॲड केले की या ठिकाणी नवीन स्ट्रँड तयार होत असतं. तर त्यासाठी लागणारे एन्झाईम असतं ते असतं DNA पॉलिमरेज एन्झाईम. add the nucleotides complementary to the new strand, old strand, sorry, हे न्यू स्ट्रँड आहे, हे ओल्ड स्ट्रँड आहे. कॉम्प्लिमेंटरी टू दी ओल्ड स्ट्रँड. हे एन्झाईम खूप महत्त्वाचं आहे, DNA पॉलिमरेज एन्झाईम. म्हणजे समजा या साईडला A असेल तर समोर T ॲड होतो, या ठिकाणी G असेल तर C ॲड होतो, C असेल तर G ॲड होतो, A असेल तर T ॲड होतो, A असेल तर T ॲड होईल, T असेल तर A ॲड होईल, G असेल तर C ॲड होईल.
हे नवीन ॲडिशन होते, हे ओल्ड स्ट्रँड आहे, हे न्यू स्ट्रँड तयार झालेलं आहे. ओके. आता जेव्हा ए आणि टी असतं डबल बॉन्ड असतो, जी सीमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, सी जीमध्ये ट्रिपल असतो, ए टीमध्ये डबल असतो, इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं ट्रिपल बॉन्ड आहे. आणि अशा पद्धतीनं एक नवीन स्ट्रँड तयार झालेलं आहे या डायरेक्शनला. तसंच हे जे स्ट्रँड तयार होतं तसंच या साईडला पण नवीन स्ट्रँड तयार होतं. म्हणजे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड झालेलं आहे. हे नवीन स्ट्रँड सिंथेसिस करण्यासाठी आम्हाला लागतं आहे RNA प्रायमर आणि दुसरं एक महत्त्वाचं एन्झाईम लागतं DNA पॉलिमरेज. RNA प्रायमर 5 प्राइम एंडला ॲड होईल. RNA प्रायमर आहे, RNA प्रायमेज एन्झाईम लागतं आणि मग मात्र एकदा प्रायमर जोडला की कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड ॲड होतात आणि ह्या ओल्ड स्ट्रँडला अनुसरून न्यू स्ट्रँड तयार होतं. पण डायरेक्शन फिक्स असते 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. याच डायरेक्शननी नवीन स्ट्रँड तयार झालं पाहिजे 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. ओके. नवीन स्टँड कसं तयार होतं कळालं. आता हे जे नवीन स्टँड तर तुम्ही म्हणाल एकच स्टँड तयार होतं का, असं नाही आहे. स्टँड 2 तयार होतात. हे या डायरेक्शनला तयार होतं, दुसरं स्टँड आहे ते मात्र अपोजिट डायरेक्शनला तयार होतं. यालाही या ठिकाणी सुरुवातीला RNA प्रायमर लागणार प्रत्येकाला. इथं RNA प्रायमर लागेल, नेक्स्ट RNA प्रायमर लागेल. प्रायमर झाला की मग मात्र नवीन स्टँड तयार होतं, पण थोडं गॅपनी तयार होतं अशा पद्धतीनं. आणि इकडं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स तयार होतात. पण हे डिसकंटिन्युअस स्ट्रँड असतं. याला 5 प्राइम 3 प्राइम 5 प्राइम 3 प्राइम 5 प्राइम 3 प्राइम असं म्हटलं जातं. आणि इथं सुरुवातीला जो असतो तो RNA प्रायमर असतो प्रत्येकाच्या सुरुवातीला. इकडे एक नवीन स्ट्रँड तयार होतं. म्हणजे हे ओल्ड स्ट्रँड आहे, त्याला अनुसरून खालच्या साईडला एक न्यू स्ट्रँड तयार झालं आहे. ओके. न्यू स्ट्रँड तयार झालं आहे. सो डायरेक्शन 5 प्राइम टू 3 प्राइम असायला पाहिजे. RNA प्रायमर कनेक्ट केला पाहिजे. DNA पॉलिमरेज ह्या न्यूक्लिओटाइड्सना ॲड करेल. एका साईडला कंटिन्युअस, दुसऱ्या साईडला डिसकंटिन्युअस. असं का आहे, त्यांची नावं काय आहेत हे आपण बघणार आहे. स्टेप नंबर 5 कळाली, सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. लिहून घ्या, सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. ओके. ओके. नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 6. जस्ट अगोदर आपण बघितलं होतं सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड. 6 नंबरची स्टेप आहे लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड्स. महत्त्वाचा पार्ट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड्स. आता हा ओल्ड DNA आहे, इथं वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार झालं आहे म्हणजे रेप्लिकेशन फॉर्क आहे. हिचे हे ओल्ड स्ट्रँड आहे, हे ओल्ड स्ट्रँड आहे. ओल्ड स्ट्रँड असतं जे ओल्ड स्ट्रँड 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शनला आहे. 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शनचं ओल्ड स्ट्रँड आहे की जे फॉर्कच्या दिशेला जातं. त्या ओल्ड स्ट्रँडला म्हणायचं लीडिंग स्ट्रँड. हे जे स्ट्रँड आहे याला म्हणायचं, या ओल्ड स्ट्रँडला म्हणायचं लीडिंग स्ट्रँड. लीडिंग स्ट्रँड. बघा, ओल्ड स्ट्रँड आहे. जे ओल्ड स्ट्रँड 3 प्राइम टू 5 प्राइम आहे किंवा फॉर्कच्या दिशेनं जातं, टुवर्ड्स फॉर्कच्या दिशेने जातं, त्या स्ट्रँडला काय म्हणायचं, लीडिंग स्ट्रँड. आणि जे स्ट्रँड ओल्ड स्ट्रँड फॉर्कपासून दूर जातं, अवे फ्रॉम फॉर्क आहे, त्या स्ट्रँडला म्हणायचं लॅगिंग स्ट्रँड. एक मिनिट, थोडंसं इथं या ठिकाणी स्ट्रँड आणि टेम्पलेट असे 2 शब्द वापरूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. टेम्पलेट आणि स्ट्रँड असं आपण थोडंसं डिस्टिंग्विश करूया.
नेहमी लक्षात ठेवायचं, ओल्ड स्ट्रँडला म्हणायचं टेम्पलेट. आणि जे नवीन तयार होतं त्याला डायरेक्ट स्ट्रँड म्हणायचं. म्हणजे टेम्पलेट स्ट्रँड आणि न्यू स्ट्रँड असं होईल. टेम्पलेट स्ट्रँड म्हणजे ओल्ड आणि न्यू स्ट्रँड असतं नव्याने तयार झालेलं. न्यू स्ट्रँड हे मात्र नव्याने तयार झालेलं असतं. हे टेम्पलेट स्ट्रँड ओल्ड असतं. हे ओल्ड आहे म्हणजे हे टेम्पलेट आहे, हे पण टेम्पलेट आहे. हे नव्याने तयार झालं आहे म्हणजे न्यू स्ट्रँड आहे, हे न्यू स्ट्रँड आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी हे जे नवीन तयार होतं हे जुन्याकडची माहिती घेते. ही माहिती असते कोणाकडे? टेम्पलेटकडे. ज्याच्याकडे माहिती आहे त्याला म्हणायचं ओल्ड टेम्पलेट, आणि त्या माहितीच्या आधारे न्यू स्ट्रँड तयार होतं. तर हे ओल्ड आहे म्हणजे टेम्पलेट आहे, हे न्यू स्ट्रँड आहे, हे टेम्पलेट आहे, हे न्यू स्ट्रँड. आता हे वरच्या दिशेनं जातं, याला म्हणायचं लीडिंग टेम्पलेट. बघा, टेम्पलेट का म्हटलं आहे तर ओल्ड स्ट्रँड आहे, आणि फॉर्कच्या दिशेला जातं त्याला म्हणायचं लीडिंग 3' to 5'. इकडचं हे ओल्डच आहे म्हणजे टेम्पलेट आहे, हे लॅगिंग म्हणायचं, लॅगिंग टेम्पलेट. लॅगिंग टेम्पलेट हे पण ओल्डच आहे. आता लीडिंग टेम्पलेटची माहिती घेऊन जे नवीन स्ट्रँड तयार होतं, न्यू स्ट्रँड तयार होतं. इथं न्यू स्ट्रँड तयार झालेले आहेत. थोडंसं लेबल इकडं दाखवतो. हे जे आहे हे RNA प्रायमर आहे. फाईव्ह प्राईमला जोडलेलं आहे. 5' डायरेक्शन आहे. लीडिंग टेम्पलेट वरती जे तयार झालं आहे, नव्याने तयार झालं आहे, याला म्हणायचं लीडिंग स्ट्रँड. लीडिंग स्ट्रँड. आणि लॅगिंग टेम्पलेट वरती जे तयार झालं आहे याला म्हटलं जातं लॅगिंग स्ट्रँड. हे जे या साईडला दिसतं हे लॅगिंग आहे, स्ट्रँड. परंतु सुरुवातीला हे लॅगिंग स्ट्रँड डिसकंटिन्युअस असतं, हे कंटिन्युअस आहे. बघा, हे कंटिन्युअस आहे, हे डिसकंटिन्युअस आहे. हे फास्ट तयार होतं, हे स्लो तयार होतं. हे फॉर्कच्या दिशेला आहे, टुवर्ड्स फॉर्स, अवे फ्रॉम फॉर्क, विदाउट फ्रॅगमेंट्स, विथ फ्रॅगमेंट्स. हे जे फ्रॅगमेंट्स असतात या फ्रॅगमेंट्सला म्हटलं जातं ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. सो लीडिंग स्ट्रँड कंटेन्स ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ह्याच्यात ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असतात. तर या पद्धतीनं हे लीडिंग टेम्पलेट आहे, हे लॅगिंग टेम्पलेट आहे, हे लीडिंग स्ट्रँड आहे, हे लॅगिंग स्ट्रँड आहे. या सगळ्यांचे डिफरन्सेस काय काय आहेत हे पुन्हा एकदा सांगतो. पहिल्यांदा लीडिंग स्ट्रँड बघूया आपण. कंटिन्युअस आहे का डिसकंटिन्युअस आहे? दिसतं आपल्याला फिगरमध्ये, हे कंटिन्युअस आहे, डिसकंटिन्युअस आहे. याची डायरेक्शन आहे टुवर्ड्स फॉर्क, याची डायरेक्शन आहे अवे फ्रॉम फॉर्क, फॉर्कपासून दूर जाते. सिंथेसिस होत असताना हे फास्ट तयार होतं कारण याच्यात कुठं गॅप नसतात. हे त्या मानाने येतं तयार होतं, पुन्हा गॅप आहे, पुन्हा गॅप आहे, याला थोडा वेळ लागतो. स्लो सिंथेसिस, फास्ट सिंथेसिस, कंटिन्युअस, डिसकंटिन्युअस, टुवर्ड्स फॉर्क, अवे फ्रॉम फॉर्क, produced on leading template, produced on lagging template, without fragments, with fragments. So these strands are called as leading and lagging strand. So old strands are considered as a
टेम्पलेट स्ट्रँड. ओल्डला काय म्हणायचं टेम्पलेट आणि न्यू असतं त्याला स्ट्रँड म्हटलं जातं जस्ट. आणि टेम्पलेटचंच नाव द्यायचं, त्याच्यावरून नवीन स्ट्रँडचं नाव द्यायचं असतं. म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहेत तेही आपण ॲड करूया. सो याचे लिहितोय आपण लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँडचे. लीडिंग स्ट्रँड, लॅगिंग स्ट्रँड. ओके. स्ट्रँड. पहिला डिफरन्स आहे डायरेक्शन लिहूया टुवर्ड्स फॉर्क. टुवर्ड्स फॉर्क. हे मात्र फॉर्कपासून लांब जातं, अवे फ्रॉम फॉर्क. अवे फ्रॉम फॉर्क. ओके. फास्ट सिंथेसिस, स्लो सिंथेसिस. विदाउट फ्रॅगमेंट्स, विदाउट फ्रॅगमेंट्स. विथ फ्रॅगमेंट्स. हे जे ओकाजाकी फ्रॅगमेंट असतात ते याच्यामध्ये असतात विथ फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्सला म्हटलं तो ओकाजाकी. ओकाजाकी सायंटिस्टनी शोधून काढले म्हणून त्या फ्रॅगमेंटला म्हणायचं ओकाजाकी फ्रॅगमेंट्स. हे जे स्ट्रँड असतं हे लीडिंग टेम्पलेटवरती तयार झालेलं असतं. सो टेक इन्फॉर्मेशन फ्रॉम लीडिंग टेम्पलेट, टेक इन्फॉर्मेशन फ्रॉम लॅगिंग टेम्पलेट. सो प्रोड्युस्ड ऑन असं लिहूया इन शॉर्ट. प्रोड्युस्ड ऑन लीडिंग टेम्पलेट. ह्या लीडिंग टेम्पलेटवरती हे तयार झालेलं आहे, हे लॅगिंग टेम्पलेटवरती तयार झालेलं आहे. सो प्रोड्युस्ड ऑन लॅगिंग टेम्पलेट. लॅगिंग टेम्पलेटवरती तयार झालेलं आहे. सो टुवर्ड्स फॉर्क, अवे फ्रॉम फॉर्क, फास्ट सिंथेसिस आहे, स्लो सिंथेसिस आहे, विदाउट फ्रॅगमेंट आहे, विथ फ्रॅगमेंट आहे, प्रोड्युस्ड ऑन लीडिंग टेम्पलेट, प्रोड्युस्ड ऑन लॅगिंग टेम्पलेट. जे फ्रॅगमेंट्स तयार झालेत या फ्रॅगमेंटला म्हणायचं ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. ओके. सो दिस इज दी लीडिंग स्ट्रँड अँड दिस इज दी लॅगिंग स्ट्रँड. ह्या दोघांच्या मधले डिफरन्सेस आपण बघितले. इथं तुम्हाला दोनही स्ट्रँड तयार झालेले आहेत. ओके. सो दिस इज दी स्टेप 6 लीडिंग अँड लॅगिंग स्ट्रँड. दोघांचे डिफरन्सेस लिहून घ्या. डिफरन्सेस लिहून घ्या. साईड बाय साईड डायग्राम पण काढून घ्या. ओके. नेक्स्ट स्टेप आहे स्टेप नंबर 7 मॅच्युरेशन ऑफ ओकाझाकी फ्रॅगमेंट. हे जे फ्रॅगमेंट आहेत हे ओकाझाकी सायंटिस्टनी शोधून काढलेले फ्रॅगमेंट आहेत, ज्यांना ओकाझाकी फ्रॅगमेंट म्हटलं जातं. फायनली मॅच्युअर होतात. मॅच्युअर झाले की याच्या ठिकाणी या डिस्कंटिन्युअस पार्ट आहे याला कंटिन्युअस केलं जातं. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळी एन्झाईम्स लागतात. एक पहिलं एन्झाईम आहे ते म्हणजेच DNA लायगेज. DNA लायगेज. आता हे DNA लायगेज एन्झाईम आहे, हे काय काम करतंय तर हा जो डिसकंटिन्युअस पार्ट आहे म्हणजे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आहेत त्यांना जॉईन करण्याचं काम करतं. सो जॉईन दी ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. जॉईन्ड ओकाझाकी fragments
fragments to make continuous strand. सो जॉईन्ड ओकाझाकी फ्रॅगमेंट्स हे त्याचं मेन फंक्शन आहे. कोणाचं? DNA लायगेज एन्झाईमचं फंक्शन आहे. ओकाझाकी फ्रॅगमेंट काय करतं? ते जॉईन करतं. आणि डिसकंटिन्युअस स्ट्रँड आहे त्याचं काय करतं? ते कंटिन्युअस स्ट्रँड करतं. ओके. नेक्स्ट, आता RNA प्रायमेज एन्झाईम असतं. हे जे प्रायमर असतं प्रत्येक ठिकाणचं, या ठिकाणचं हे RNA प्रायमर आहे. इथं RNA प्रायमर आहे, इथं प्रायमर आहे, इथं प्रायमर आहे. ही सगळी प्रायमर्स रिमूव्ह केली जातात. सो रिमूव्हल ऑफ RNA प्रायमर्स, रिमूव्हल ऑफ RNA प्रायमर्स. आता हे जे RNA प्रायमर्स आहेत हे रिमूव्ह करणारे एन्झाईम आहेत. ही वेगवेगळे एन्झाईम आहेत. प्रोकॅरियोटिकमध्ये वेगळं एन्झाईम असतं, यूकॅरियोटिकमध्ये वेगळं एन्झाईम असतं. आणि हे रिमूव्ह करणारं जे एन्झाईम आहे हे रिमूव्ह केलं की या ठिकाणी नवीन सिक्वेन्स ॲड करावा लागतो. म्हणजे ज्या ठिकाणी RNA प्रायमर आहे ते निघून गेलं की एक नवीन सिक्वेन्स ॲड करावा लागतो. RNA प्रायमर रिमूव्हल ऑफ RNA प्रायमर हे रिमूव्ह करणारं एन्झाईम असतं, ते असतं DNA पॉलिमरेज. सो DNA पॉलिमरेज रिमूव्हल ऑफ, इथं एन्झाईमचं नाव लिहूया, नंतर पुढं फंक्शन लिहूया. DNA पॉलिमरेज याचं फंक्शन आहे रिमूव्ह दी RNA प्रायमर्स हे DNA पॉलिमरेजनी काम केलं आहे. आता RNA प्रायमर्स सगळे काढून टाकलेले. बघा, एक डिसकंटिन्युअस स्ट्रँड होतं त्याचं कंटिन्युअस केलं आहे. कुणी केलं आहे? DNA लायगेजने. आता हे ब्लॅक स्पॉट दिसतात ते RNA प्रायमरचे आहेत, ते काढून टाकलेत. कुणी टाकलेत? DNA पॉलिमरेजने. आता RNA प्रायमर गेल्यानंतर तिथं गॅप राहतो, त्या गॅपमध्ये DNA फिल करायचं आहे. तर DNA फिल करणारे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत. त्याच्यानंतर DNA पॉलिमरेज फर्स्ट, DNA पॉलिमरेज फर्स्ट हे प्रोकॅरियोटिक मधलं एन्झाईम आहे. इन प्रोकॅरियोट replace the RNA primer. The RNA primer by DNA. RNA प्रायमर जाऊन त्या ठिकाणी DNAचा सिक्वेन्स ॲड केला जातो प्रोकॅरियोटिकमध्ये. DNA पॉलिमरेज फर्स्ट. यूकॅरियोटिकमधलं एन्झाईम वेगळं आहे. इन केस ऑफ यूकॅरियोटिक DNA पॉलिमरेज अल्फा. सो DNA पॉलिमरेज अल्फा इन केस ऑफ यूकॅरियोट्स हे काय करतं? रिप्लेस दी RNA प्रायमर बाय DNA सिक्वेन्स इन केस ऑफ यूकॅरियोट्स. DNA पॉलिमरेज अल्फा. ओके. नंबर 7 स्टेप झाली. आणि लास्ट स्टेप असते सेपरेशन ऑफ डॉटर DNA. स्टेप नंबर 7. 7 नंबरची स्टेप 8 आहे. सेपरेशन ऑफ डॉटर DNA.
डॉटर DNA सेपरेट करतं. सो स्टेप 8 आहे सेपरेशन ऑफ डॉटर DNA. आता याच्यामध्ये जेव्हा हे सगळं रेप्लिकेशन कंप्लीट होईल, रेप्लिकेशन कंप्लीट झालं की या ठिकाणी जसं रेप्लिकेशन पुढं जाईल तसं या साईडला एक डबल हेलिक्स कॉईल तयार व्हायला सुरुवात होते. इकडं नवीन बेस पेअर्स होतात, डबल कॉईल स्ट्रक्चर तयार होतं, इकडं कॉईल व्हायला सुरुवात होते. असे नवीन 2 डॉटर DNA तयार होतात. ह्या डॉटर DNA मध्ये एक ओल्ड स्ट्रँड असतं, म्हणजे हे ओल्ड स्ट्रँड आहे आणि हे नवीन स्ट्रँड आहे. इकडून इकडं आलेलं नवीन स्ट्रँड आहे, न्यू स्ट्रँड आहे. याच्यामध्ये तसंच असतं. हे जे आहे हे ओल्ड आहे, हे न्यू स्ट्रँड आहे. म्हणजे प्रत्येक डॉटर DNA मध्ये एक ओल्ड स्ट्रँड असतं, एक न्यू स्ट्रँड असतं, हाफ ओल्ड असतं, हाफ न्यू असतं आणि म्हणून याला म्हटलं जातं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. आता आम्हाला हे माहीत आहे रेप्लिकेशन म्हणजेच डॉटर DNA तयार होणं. सेमी कॉन्झर्वेटिव्ह का म्हणायचं? कॉन्झर्व करणे, टिकवून ठेवणे. सेमी म्हणजे हाफ, अर्धा DNA ओल्डच ठेवलेला आहे, म्हणजे एक स्ट्रँड ओल्ड DNAचं कायम ठेवलेलं आहे, एक मात्र नवीन केलेलं आहे. हाफ ओल्ड आहे, हाफ न्यू आहे, अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA. पण हे जे डबल हेलिकल कॉईल तयार करण्याचं काम असतं ते एक एन्झाईम करत असतं, ज्या एन्झाईमचं नाव आहे DNA गायरेज. सो DNA गायरेज हे एन्झाईम आहे. याला असंही म्हटलं जातं टोपो आयसोमरेज. टोपो आयसोमरेज. आणि हे एन्झाईम आहे हे मात्र डबल हेलिक्स डॉटर DNAचं तयार करतं. प्रोड्यूस फॉर्म डबल हेलिक्स ऑफ डॉटर DNA. डॉटर DNAs. हे 2 डॉटर DNA तयार झालेत. हा डॉटर DNA आहे, हा डॉटर DNA आहे. याचं डबल हेलिक्स तयार करण्याचं काम असतं ते DNA गायरेज एन्झाईम करत असतं आणि इथं मात्र रेप्लिकेशन पार्ट कंप्लीट होतं. ओके, वन्स अगेन बघा, DNA लायगेजचं काय फंक्शन आहे? फ्रॅगमेंट्सला जॉईन करायचं. DNA पॉलिमरेज काय करतं? RNA प्रायमर्स काढून टाकतं. DNA पॉलिमरेज फर्स्ट प्रोकॅरियोटिकमध्ये RNA प्रायमरच्या ठिकाणी DNA ॲड करतं आणि DNA पॉलिमरेज अल्फा यूकॅरियोटिक्समध्ये RNA प्रायमरच्या ठिकाणी DNA ॲड करतं. शेवटची स्टेप आहे सेपरेशन ऑफ 2 डॉटर DNA. ईच डॉटर DNA कंटेन्स 1 old strand, 1 new strand, and that's why this whole replication is called as semi-conservative replication of DNA. सेमी याचा अर्थ डॉटर DNA मध्ये जे 2 स्ट्रँड असतात त्यापैकी एक स्ट्रँड हे ओल्ड असतं, एक स्ट्रँड हे नवीन असतं. हाफ ओल्ड असतो, हाफ न्यू असतो आणि म्हणून याला म्हटलं जातं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन. आता हे रेप्लिकेशन सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे का हे कोणी सिद्ध केलं हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. लिहून घ्या सगळा पार्ट व्यवस्थित, डायग्राम काढून घ्या.